गुड मॉर्निंग। हा ब्लॉग तर मी पहिलेच टाकून दिलेला पाहिजे होता, पण काय करू, खुशीमध्ये होऊन गेलं। तर हा ब्लॉग मम्मी पप्पा येण्याच्या आधीच्या दिवसाचा आहे आणि तो टाकायचं विसरूनच गेले आणि त्याआधीच खुशीमध्ये मी तोच ब्लॉग त्याच दिवशी टाकून दिला। तर तरी पण मी एडिट केलेला आहे, एवढे व्हिडिओ वगैरे घेतले, काहीतरी कारस्थान केलेलं आणि काय कामं केले, परत ते तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं आणि एवढे एडिट वगैरे केलेलं आहे। ऑफकोर्स शेअर तर करणारच आहे, दिवस अजिबात वाया जाऊ देणार नाही आणि खास करून माझी मेहनत पण। तर मी परत शेअर करते तुमच्यासोबत। तर सकाळी त्यांना मस्त टिफिनसाठी फ्लावरची भाजी आणि पोळी दिली। त्यानंतर मी माझी घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि काहीतरी असं घरातल्या कुरापाती करायला उभे राहिले मी। म्हणजे जे माझं बडीशोपचं भांडं होतं त्याला खूप बुरशी लागत होती, तर त्यातल्या 3 वाट्या काढून घेतले। ते 3 वाट्या आता मला कामाला पण येतील आणि ते जे लाकडी होतं ते इथे खूप बुरशी लागत होती त्याला, म्हणूनच मला ते फेकावं लागलं। आणि त्याच्यामध्ये जी पण बडीशोप असो किंवा साखर असो ती वातडी होत होती आणि साखरचं असं पाणी होत होतं आणि वाससुद्धा येत होता त्याचं, म्हणूनच मला ते फेकावं लागलं। त्यानंतर मी घराला पडदे वगैरे लावले, म्हणजे मम्मी पप्पा येण्याच्या आदल्या दिवशीच मी पडदे वगैरे लावलेले होते। आणि जे फ्लावर्स मी तुम्हाला दाखवले होते, सॉरी फ्लावर्स नाही, बटरफ्लाय, ते पण मी त्याच दिवशी रात्री लावलेले होते। तर तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हे पडदे मी नाशिकवरूनच घेऊन आलेली आहे, मला मम्मीने दिले, तर ते येण्याच्या आदल्या दिवशी लावत आहे। घरामध्ये जास्त काही असं स्पेशल नव्हतं किंवा असं काहीतरी वेगळं काही नव्हतं, म्हणून मी म्हटलं चला। आणि घरामध्ये खरंच खूपच धूळ येत होती, म्हणूनच मी पडदे आणले आणि पडदे लावले। कारण दरवाजाच्या फटीतून असो किंवा खिडकीतून असो दिवसा खूपच धूळ यायची। त्यानंतर मी माझ्याकडे एक बॉटल होती, माझ्याकडे काही फ्लावर पॉट नव्हतं ते ज्याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवतात ते, तर मी माझ्याकडे जी बॉटल होती प्लॅस्टिकची, तिचं झाकण तुटलेलं होतं, तिलाच कापलं आणि तिच्यापासून असं तयार केलं सध्यापुरतं तरी, कारण मला असं घरामध्ये काहीतरी चांगलं पाहिजे होतं आणि असं एक तरी कोपरा असा सजलेला पाहिजे होता, म्हणून मी असंच काहीतरी क्रिएटिव्हिटी काहीतरी केली माझ्याकडून आणि मला ती आवडली सुद्धा। तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आणि हे फुलं सुद्धा मी नकलीच आहेत, ते काय असली नाही, हे दिसतच असतील तुम्हाला। तर हा एक हॉल मधला एक कोपरा मी असा सजवला आणि त्यानंतर मी जेवण केलं। सगळं कामं झाल्यानंतर जेवण करण्यात आणि मोबाईल बघण्यामध्ये जी मजा आहे ना, ती कामं न आवरण्याच्या आधी अजिबात नाही। कामं आवरून झाल्यानंतर खूपच मजा येते, मला तर मोबाईल बघण्यामध्ये खूप आनंद मिळतो। तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा बाकीचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका।